नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत 15 जून 2026पर्यंतचे सर्व नवीन अपडेट्स आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, म्हणून तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाते आणि ही जी रक्कम आहे 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ओके, आता याबद्दलची पहिली अपडेट आहे ती अशी आहे की राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची सध्या वाट पाहत आहेत. ओके, कारण की सरकारकडून हप्ता वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके, यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे. ओके, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचाही लाभ मिळत आहे. ओके, महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांनी मार्च 2026मध्ये अशी माहिती दिलेली होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे आणि याचा लाभ सुमारे 90 लाखांहून म्हणजे जवळजवळ 1 कोटीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. ओके, तसेच आता PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळते आणि ही रक्कम जी आहे थेट बँक खात्यात शेतकऱ्यांच्या जमा केली जाते. ओके, आता इथं मी तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे प्रत्येक हप्त्यात 2,000 लाभ आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात आणि वर्षभरात 3 हप्ते असतात मिळून 6,000 रुपये. ओके, हे राज्य शासनाकडून दिले जातात या योजनेअंतर्गत. ओके, याविषयी पण मी तुम्हाला सांगितलं. ओके, तसेच आता एक अजून महत्त्वाची माहिती आहे. ओके, अनेक शेतकऱ्यांचे हप्ते EKYC अपूर्ण असल्यामुळे अडकतात. ओके, त्यांना ते लवकर समजत नाही. ओके, त्यामुळे EKYC सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली EKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही ते तपासून घ्यावी. नसेल केली तर करून घ्या EKYC. तसेच आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणेसुद्धा आवश्यक आहे. जर आधार आणि बँक खाते लिंक नसेल तर हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते. ओके, तसेच आता शासनाकडून सध्या लाभार्थी यादीची पडताळणी देखील सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ओके, ज्या शेतकऱ्यांच्या माहितीत त्रुटी चुका आहेत किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती आहे अशा प्रकरणांची आता पुनर्तपासणी केली जात आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांना हप्ता उशिरा मिळू शकतो आणि आता 15 जून 2026पर्यंतची सर्वात जी मोठी अपडेट आहे ओके त्याबद्दल सांगायचं झालं तर सध्या नमो शेतकरी योजनेच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही अजून तरी. तसेच नवीन हप्ता वाढ किंवा अतिरिक्त आर्थिक मदतीबाबत कोणतीही अजून तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. मात्र पात्र शेतकऱ्यांना नियमितपणे हप्ते मिळत राहावेत यासाठी शासनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ओके, तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही या योजनेत लाभार्थी असाल तर तुमची EKYC आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का ते तुम्ही एकदा तपासून घ्या. ओके, त्यामुळे भविष्यात हप्ता अडकण्याची शक्यता तुमचीच कमी होईल. कोणत्याही अफवांवर किंवा सोशल मीडियाच्या फिरणाऱ्या अप्रमाणित फेक संदेशांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. ओके, फक्त शासनाच्या अधिकृत माहितीलाच जास्त प्राधान्य द्या. ओके, शेतकरी बंधूंनो, आजच्या घडीला नमो शेतकरी योजनेची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे हप्ता वितरण आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आहे. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.